दर्शक हो, नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत राथ. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की 2च दिवसापूर्वी मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये 24 गावच्या उपसा सिंचन योजनेचं भूमिपूजन आणि विविध कार्यक्रमांचा कार्यारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. आणि या कार्यक्रमाला पंढरपूर मंगळवेढा भागातील भाजपचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक हे अनुपस्थित होते. आमदार समाधान आवताडे यांच्याशी त्यांचा राजकीय संघर्ष असल्याने परिचारक यांनी फडणवीस यांच्या कार्यक्रमाला येणं सुद्धा टाळलं होतं. मात्र तेच प्रशांत परिचारक काल अक्कलकोट आणि सोलापूरमध्ये झालेल्या कार्यक्रमांना मात्र उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये अक्कलकोट तालुक्यातील अनेक कामांचा भूमिपूजन समारंभ उद्घाटन झाले. त्या कार्यक्रमाला सुद्धा प्रशांत परिचारक होते. सोलापूरमध्येही देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या ठिकाणी प्रशांत परिचारक हे उपस्थित होते. त्यामुळे मंगळवेढ्यामध्ये केलेलं बंड सोलापूर आणि अक्कलकोटमध्ये मात्र थंड अशी स्थिती होती. मात्र त्याच वेळी सकाळपासून पंढरपूर अर्बन बँकेच्या कर्मयोगी सभागृहामध्ये परिचारक समर्थकांचा मेळावा सुरू होता. विधानसभा निवडणुकीमध्ये परिचारक यांनी उभं राहावं आणि आवताडे यांना आव्हान द्यावं अशी मागणी त्यांचे कार्यकर्ते करत होते. त्याच वेळी त्यांचे नेते प्रशांत परिचारक हे देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूर आणि अक्कलकोटमध्ये कार्यक्रमात होते. याचबरोबर तिथे आमदार समाधान आवताडे हेही उपस्थित होते. आमदार आवताडे हे भाजपचे आमदार आहेत, त्यामुळे ते प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असणार हे निश्चित होतं. मात्र प्रशांत परिचारक काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं त्यांच्या भूमिकेकडे. मात्र परिचारक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत असणाऱ्या कार्यक्रमांना हजेरी लावली. त्यामुळं परिचारक हे भाजप सोबतच आहेत आणि कदाचित देवेंद्र फडणवीस यांनी आवताडे आणि परिचारक यांच्यामधला जो दुरावा निर्माण झालेला आहे तो कमी करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. असं काही वृत्त असंही आहे की परिचारक आणि आवताडे यांना बरोबर घेऊन फडणवीस यांनी काल खाजगीमध्ये चर्चा केलेली आहे आणि या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये ते आता जो सत्ता संघर्ष सुरू आहे दोन्ही पक्षांतर्गत तो कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र परिचारक समर्थक गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करतायत परिचारकांना की तुम्ही निवडणुकीमध्ये उतरावं. मात्र परिचारकांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये. त्यांचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. पितृपंधरवड्यानंतर ते जाहीर करणार होते त्यांचा निर्णय. यानंतर नवरात्र उत्सव आला. नवरात्र उत्सवातही त्यांनी कोणतीही टिप्पणी केलेली नाहीये. मात्र काल त्यांच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी कर्मयोगी सभागृहात घेतलेल्या बैठकीमध्ये आपल्या भावना बोलून दाखवलेल्या आहेत. त्यांचा राग आवताडे यांवर आहे हे दिसून येतंय. मात्र परिचारक यांनी आता हळूहळू सावधपणाची भूमिका घेतलेली दिसत आहे. परिचारकांचे देवेंद्र फडणवीस यांच्यावर असलेले संबंध पाहता ते भाजपपासून दूर जातील असं चित्र नाही सध्या तरी. त्यांना शरद पवार यांच्या पक्षाकडनं ऑफर आहे असं बोललं जातंय. मात्र शरद पवार यांनी आता ज्या मतदारसंघानी मुलाखती घ्यायला सुरुवात केली यातही परिचारकांचं नाव कुठं नाहीये. आणि परिचारकांचे काही अन्य समर्थक जे होते वसंतराव देशमुख, नागेश काका भोसले यांनी सुद्धा त्यांची साथ सोडलेली आहे आणि ते सगळे पवारांच्या पक्षाकडे निघून गेलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये परिचारक आता काय भूमिका घेणार? पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये आवताड्यांबरोबर पॅचअप करून म्हणजे मतभेद दूर सारून भाजप करता पुन्हा हा मतदारसंघ जिंकण्याकरता प्रयत्न करणार अशी एक चर्चा सध्या सुरू आहे. आणि याकरता देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतलेला आहे. परिचारक यांना कदाचित राज्यपाल नियुक्त आमदारकी दिली जाऊ शकते, कारण याच्याबद्दल न्यायालयामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे आणि 23-24 ऑक्टोबरच्या दरम्यान याबद्दल निकालही अपेक्षित आहे. त्यामुळं यानंतर परिचारकांचं पुनर्वसन हे विधान परिषद आमदारकीनं केलं जाऊ शकतं. यामुळं मंगळवेढ्यात केलेलं बंड सोलापुरात परिचारकांनी केलं थंड अशी स्थिती आहे. गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.